ठाण्यातील देवरामनगर बाळकुम नाका येथील श्री साईबाबा मंदिराचा 25वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्त 1 मे रोजी सायंकाळी साई पालखी आयोजित करण्यात आली होती। यामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते। श्री साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजक माजी नगरसेवक संजय भोईर यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये मंदिरात साई चरित्र पारायण तसेच शिवशक्ती याग यज्ञ तसेच मंदिरामध्ये येणाऱ्या साई भक्तांसाठी महाप्रसाद भंडारा आयोजित करण्यात आला होता। सायंकाळी बाळकुम परिसरात साईबाबांच्या भव्य पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। या मिरवणुकीमध्ये ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर, माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, माजी नगरसेविका उषा भोईर, माजी नगरसेवक भूषण भोईर, युवा सेनेचे विकेश भोईर यांसह बाळकुम वासीय व साई भक्त मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या मिरवणुकीमध्ये वारकरी संप्रदायातील भजनी मंडळ, ढोल ताशे, ब्रास बँड पथक, डीजेच्या तालावर फिरकणारे साई भक्त तसेच या मिरवणुकीमध्ये मुख्य आकर्षक ठरले ते अघोरी नृत्य। हे नृत्य पाहण्यासाठी नागरिकांनी ठिकठिकाणी गर्दी केली। यावेळी बाळकुम परिसरात एका जत्रेचेही आयोजन करण्यात आले होते। तसेच साईंच्या चरणी दर्शनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश मस्के, खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, मनोज शिंदे या आदींसह ठाणे शहरातील विविध ठिकाणांहून नागरिक दर्शनासाठी गर्दी केली होती। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। महाराष्ट्र शासन व भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या कार्यालयीन मूल्यमापन 100 दिवसांचा कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत जिल्हा परिषद ठाणे राज्यभरातून प्रथम क्रमांकावर आले। या मोहिमेअंतर्गत शासकीय कार्यालयांचे कामकाज, कार्यक्षमता, पारदर्शकता, जनतेशी संवाद साधणे, जनतेस वेळेवर सेवा देणे आदी विविध घटकांवर आधारित मूल्यांकन करण्यात आले। मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे कामकाजात गुणात्मक सुधारणा घडवून आणले। यामध्ये विशेष प्रयत्नशील राहणारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांचाही सहभाग महत्त्वाचा आहे। जिल्हा परिषद ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली कार्यालयाने 92 गुणांसह राज्यात सर्वोच्च स्थान पटकावले। या यशाचं श्रेय जिल्हा परिषद ठाणेचे प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आहे। वेळोवेळी वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभलंय। माननीय मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री महोदयांच्या अपेक्षित लोकाभिमुख, गतिमान, पारदर्शक प्रशासन तयार करण्यासाठी त्या 100 दिवसांमध्ये विशेष प्रयत्न करण्यात आले व अशाच प्रकारे यापुढेही काम अविरत सुरू राहील व नागरिकांना मिळणाऱ्या सेवांची गुणवत्ता वाढवण्यासाठी जिल्हा परिषद सदैव प्रयत्नशील राहील, असं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सांगितलंय। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या विजन मधून 100 दिवसांचा जो कृती आराखडा देण्यात आला होता त्याची सांगता 16 एप्रिल रोजी झाली आणि त्यानंतर सर्व प्रकारचे जे शासनाचे डिपार्टमेंट्स आहेत त्यांचं मूल्यमापन हे केंद्र शासनामार्फत जी त्रयस्थ संस्था आहे QC आहे त्यांच्या मार्फत हे करण्यात आलं आणि त्याचा रिझल्ट हा 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या दिवशी आज जाहीर करण्यात आला। त्यामध्ये जिल्हा परिषद कॅटेगरीमध्ये ठाणे जिल्हा परिषदेला प्रथम मानांकन मिळालेलं आहे। तर यामध्ये जवळपास 10 मुद्द्यांबाबत आणि त्यामधील 37 बाबींबाबत मूल्यमापन करण्यात आले होते।
त्यामध्ये विविध मुद्द्यांचा समावेश होता. या सर्वच मुद्द्यांमध्ये 100 मार्काचं जे गुणांकन होतं त्यामध्ये जिल्हा परिषदेमार्फत उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामध्ये नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा असतील, वेबसाईट असेल, कार्यालयातील स्वच्छता असेल, त्याच्यानंतर वेबसाईटचं किंवा आपल्या सर्व नस्त्यांचं निंदणीकरण असेल, या सर्व बाबतींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कर्मचाऱ्यांना AIचं प्रशिक्षण देण्यात आलं, ग्रीव्हन्स रिट्रेसल करण्यात आलं, सुकर जीवनमान करण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात आले आणि येणाऱ्या नागरिकाला एक उत्कृष्ट सुविधा कशी उपलब्ध करून देता येईल यासाठी मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करण्यात आले. यामध्ये आम्हाला माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील आणि इतर सर्व आमचे वरिष्ठ अधिकारी असतील यांचं मार्गदर्शन वेळोवेळी प्राप्त झालेलं आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वेव्ह समिट 2025चं भव्य उद्घाटन करण्यात आलंय. या कार्यक्रमात देशभरातील कंटेंट क्रिएटर्स आणि नवोदित कलाकारांना आपली कला आणि प्रतिभा सादर करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. जसं आपण दावोसला जाऊन तिथले उद्योगधंदे महाराष्ट्रात आणले, तसंच दावोससारखं जागतिक वातावरण मोदींनी मुंबईत निर्माण केलंय. विदेशातही अनेक प्रतिनिधी या समिटमध्ये सहभाग नोंदवणार आहेत. शिंदे यांनी काँग्रेसवर टीका करत म्हणाले की ज्यांना वाटत होतं की मुंबईतील कलाकारांच्या महत्त्वाला केंद्र सरकार कमी लेखतंय, त्यांना पंतप्रधान मोदींनी याचं उत्तर दिलंय. काँग्रेस फक्त जुनी घिसीपिटी राजकारण करते. मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात मोठी गुंतवणूक आणि विकास साधण्यासाठीच वेव्ह समिट 2025चं आयोजन करण्यात आलंय, असंही त्यांनी नमूद केलंय. आज खरं म्हणजे वेव्ह समिट जी आहे, वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट 2025 आज मुंबईमध्ये आयोजित केली परिषद. खरं म्हणजे ही परिषद हा जो काही उपक्रम आहे मीडिया आणि एंटरटेनमेंट मधला, या उद्योगांना बढावा देणं, त्यांना प्राधान्य देणं, हा पहिला कार्यक्रम, हा पहिली परिषद मुंबईमध्ये प्रधानमंत्री महोदयांनी आयोजित केली. याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. कारण आणि अश्विनी वैष्णव या विभागाचे मंत्री, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. कारण मुंबईला त्यांनी महत्व दिलंय. आदरणीय प्रधानमंत्री म्हणाले होते की मुंबईला फिनटेक कॅपिटल हब करू, आणि म्हणून त्याचबरोबर ग्रोथ सेंटर, मुंबई हे देशाचं ग्रोथ सेंटर आहे आणि त्याचबरोबर मुंबई हे पॉवर हाऊस तयार करू, हे आज खऱ्या अर्थाने त्याचं पहिलं पाऊल या ठिकाणी टाकलेलं आहे. आणि मी सांगेन की खऱ्या अर्थाने मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, परंतु आता मुंबईचं नाव जागतिक नकाशावर आल्याशिवाय राहणार नाही. मुंबईचं ब्रँडिंग होईल, मुंबईचं शोकेसिंग होईल आणि त्याचबरोबर मुंबईचं मार्केटिंग होईल आणि खऱ्या अर्थाने मुंबई काय आहे हे जगाला कळेल. आणि म्हणून आजचा कार्यक्रम अतिशय महत्वाचा होता. जसं दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये जातात, उद्योगाचं MOU करतात, तशाच प्रकारे मीडिया आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचं आज खऱ्या अर्थाने मुंबई दावोस झालं होतं आणि त्याचा आम्हाला आनंद आहे, अभिमान आहे. आणि म्हणूनच यामधून खूप मोठ्या प्रमाणावर उद्योग निर्मिती होईल आणि त्याचबरोबर रोजगार मोठ्या प्रमाणावर मिळतील. धन्यवाद. आमदार संजय केळकर यांचे काम आणि प्रत्यक्ष त्यांना पाहतच मी लहानाचा मोठा झालो आणि त्यांच्याच कार्यक्रमाला मला उद्घाटक म्हणून निमंत्रित करण्यात आलंय. यासारखं भाग्य नाही. माझ्यासारख्या लहान कलाकाराला इथे बोलावून माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी आयोजकांचा खूप ऋणी आहे, अशा शब्दात दत्तात्रय उर्फ दत्तू मोरे यांनी भावना व्यक्त केल्या. आमदार संजय केळकर यांच्या संस्कार सेवाभावी संस्था आणि कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी पणन मंडळाने पुरस्कृत केलेल्या 18व्या आंबा महोत्सवाचं उद्घाटन हास्य कलाकार दत्तात्रय उर्फ दत्तू मोरे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी मोरे बोलत होते. मोरे म्हणाले, मी देखील शेतकऱ्याचा मुलगा असून शेतकऱ्याच्या भावनांचा मला अनुभव आहे. हा केवळ बाजार नसून चळवळ आहे. या घोषवाक्यातूनच आमदार संजय केळकर साहेब यांचं शेतकऱ्यांवरील प्रेम दिसून येतंय. या महोत्सवातून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आधार मिळत असून तब्बल 18 वर्ष हा महोत्सव अखंडपणे सुरू आहे. यासाठी मी आयोजकांचे आभार मानतो आणि मी ठाणेकर असल्याचेही मला अभिमान वाटतोय, असं दत्तू मोरे यांनी म्हटलंय. तर 1 मे ते 12 मे या कालावधीत ठाण्याच्या गावदेवी मैदानात शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था असणाऱ्या या आंबा महोत्सवात
कोकणातील अस्सल हापूस, पायरी, रत्ना, केसर आंब्याबरोबरच आंबा फणस पोळी, सरबते, काजू, मालवणी मसाले सब मिलके आज अशा विविध दर्जेदार कोकणी उत्पादनाचे 45 स्टॉल असणार आहेत। या महोत्सवात धान्य आणि कडधान्यांचे 5 स्टॉल असणार असून महिला बचत गटांचे देखील 5 स्टॉल असणार आहेत। सुरुवातीला 5 कुमारिकांच्या हस्ते आंब्याच्या रोपाचे पूजन करण्यात आले, तर मान्यवर पाहुण्यांनी प्रथेप्रमाणे फळांची परडी केळकर यांच्या हस्ते दिली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करून ऋषी देसाई यांनी अस्सल मालवणी भाषेत आंबा महोत्सवाचं गाराणं घातलंय। महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार संजय केळकर, कमल संजय केळकर, निरंजन डावखरे, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी उपमहापौर सुभाष काळे, अशोक भोईर, माजी नगरसेवक नारायण पवार, भरत चव्हाण, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, ओमकार चव्हाण, भाजप व्यापारी सेलचे अध्यक्ष मितेश शहा, कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, संतोष साळुंके, भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष महेश कदम, राजेश गाडे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष सूरज दळवी, सचिन केदारी या आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते। सातत्य असलेली एक संस्कृती, एक गोष्ट, एखाद्या गोष्टीचं 18 वर्ष सातत्य असणं फार मोठी गोष्ट आहे। ते सांभाळणं फार अवघड गोष्ट आहे आणि मला कळलं की कोविडमध्ये सुद्धा ही प्रथा आपण मोडली नाही। हा डाव मांडण्याचा आपण मोडला नाही आणि त्यासाठीच माननीय केळकर सरांचे खूप खूप आभार आहेत आणि फार सुंदररित्या आपल्या शेतकऱ्यांसाठी ह्या पद्धतीने त्यांनी जो खुला प्रवर्ग केलेला आहे, ज्या पद्धतीची संधी उपलब्ध केलेली आहे, त्यासाठी खरंच त्यांचे मनापासून आभार मानायला काही म्हणजे खूप तेही फार कमी पडतील एवढी मोठी गोष्ट त्यांनी केलेली आहे। तर त्या बाबतीत मला फार आनंद होतो की मी ठाणेकर आहे आणि त्या ठाण्यामध्ये अशा पद्धतीची एक सुंदर चळवळ राबवली जाते। ठाणेकरांना काय आवाहन करूया? सर्व ठाणेकरांना मला सांगायला हेच आवडेल की आवर्जून सर्वांनी इथे या, इथल्या स्टॉल मध्ये सहभाग घ्या। काही ज्यांना आंबा आवडतो त्यांनी येऊन इथे वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या जातीचे आंबे बघायला मिळतात, ते आंबे घ्या आणि खरंच आपल्या शेतकऱ्यांना थोडीसं बळ द्या, त्यांना ऊर्जा मिळवू द्या, कारण की आपले शेतकरी आहे तर सगळ्या उपजीविकेचे साधन आपल्यासाठी अवेलेबल आहेत। त्यामुळे प्लीज सर्वांनी इथे नक्की भेट द्या। तर तू कोकणातला आहेस, आंबा कोकणातलं महत्वाचं पीक मानलं जातं, या पिकासाठी सरकारने काहीतरी करावं असं दरवेळेला कोकणातील शेतकऱ्याचं आपण काय म्हणतो ह्या इतर गोष्टींचं फार मला ज्ञान नाहीये खरं तर, पण एवढं सांगेन की मला आंबा खूप आवडतो आणि आंबा हे आपलं मोठं फळ आहे, सगळ्यांच्या आवडीचं फळ आहे आणि मला फार आवडतं। मी खरं तर बाकी इतर गोष्टींमध्ये नाही पडणार, पण मला एवढं सांगायला आवडेल की जगापर्यंत आपला आंबा पोचावा यासाठीच आपण सर्वांनी एकजूट व्हायला हवं आणि तो कसा पोचेल यावरती लक्ष द्यायला पाहिजे। ज्या पद्धतीने केळकर साहेब आता जी चळवळ राबवतात अशी चळवळ मला वाटतं की अख्ख्या भारतभर जर राबवली गेली तर खरंच आपण आपल्या देशातला एक आंबा हा अख्ख्या जगापर्यंत पोहोचू शकतो। ओके, धन्यवाद।